आज मुंबईमध्ये जिकडे तिकडे बघावं तर गोविंदाची धूम आहे आणि अशीच गोविंदांची दहीहंडी स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे मागाठाणे परिसरातल्या देवीपाडा इथं, जिथे शीतल म्हात्रे यांनी सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे। गोविंदांचा उत्साह बघण्यासाठी ते इथं आलेले आहे। यावेळेचा गोविंदा वेगळा यासाठी सुद्धा आहे कारण महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न आहे की यावेळची हंडी नेमकं कोण फोडणार। पश्चिम उपनगर म्हटलं की प्रकाशदादा सुर्वे यांची हंडी अतिशय लोकप्रिय, कारण तुम्ही बघा ज्या पद्धतीने आज इथे गोविंदा उपस्थित आहेत, माझ्या मागे तुम्ही बघू शकता, आणि अतिशय उत्तम आयोजन, रंगारंग कार्यक्रम आणि प्रत्येक गोविंदाची अपघात होणार नाही अशी सेफ्टी घेतली जाते इथे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेला हंडी, मुंबई महानगरपालिकेची हंडी ही महायुती सरकारच फोडणार। याचं कारण समोरच्या पक्षाकडे त्यांचा बँड वाजलेला आहे, ब्रँड वगैरे नाही, पूर्ण बँड वाजलेला आहे आणि त्यांच्याकडे थर लावायला सुद्धा लोक उरलेली नाही। हे जरी म्हणणं खरं असलं तरी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये एक नवीन ताकद येऊ घातलेली आहे, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची जर एक युती झाली तर महायुतीच्या पुढे एक मोठं आव्हान निर्माण होईल असं बोललं जात आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया? हे बोलणारे जे आहेत ना त्यांची मला कीव करावीशी वाटते, कारण अजूनही राज ठाकरे साहेबांनी मी युती करणार आहे असं कुठेही सांगितलं नाही। इनफॅक्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की इलेक्शन आल्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं। त्याच्यामुळे आताच मुंगेरी लालके हसीन सपने जे सकाळचे भोंगा बघत आहे त्याला सांगा जरा थांबा, आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने आणि तुमची ज्या पद्धतीने शेवटच्या रांगेत महाविकास आघाडीत बोळवड केली जाते त्याच पद्धतीने समोरच्याला समजायला लागले की तुमची नक्की लायकी काय आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या इलेक्शनला नक्की युती कुणाबरोबर होते आणि आघाडी कुणाबरोबर होते हे बघण्यासारखं। दहीहंडी म्हटलं की कोणा ना कोणाचा अपघात होतो, गोविंदाचे अनेक गोविंदांना हातपाय तुटतात, फ्रॅक्चर होतं। यावेळच्या निवडणुकीत नेमकं फ्रॅक्चर कुणाला होणार आहे? यावेळच्या निवडणुकीत थर लावायला सुद्धा लोक नसणार आहेत, त्याच्यामुळे फ्रॅक्चर वगैरे नाही। त्यांचं ऑपरेशन आम्ही केलेलं आहे ऑलरेडी, शिंदे साहेबांनी त्यांचं मुख्यमंत्री झालं तेव्हाच ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे फ्रॅक्चर वगैरे नाही, त्यांना थर लावायला माणसंच मिळणार। ताई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की मुंबई महानगरपालिकेशी संबंधित काही भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे आलेली आहेत। एवढंच नाही तर आता या प्रकरणामध्ये काही जणांवर ईडी चौकशी सुद्धा सुरू आहे। जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप केला जातोय, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे। सोबतच कबूतरखान्यासारख्या मुद्द्यावर आतापर्यंत युती सरकारनं काही ठोस भूमिका घेतली नाही असं सुद्धा म्हटलं जातं। एक लक्षात घ्या, कबूतरखान्याच्या बद्दल बोलायचं तर कोर्टानेच ऑर्डर दिलेले आहेत त्या पाळणं हे सरकारचं काम आहे। स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की जे काही आहे ते कोर्टाने सांगितलेलं आहे ते आपल्याला पाळायचं आहे। आणि भ्रष्टाचाराचे आरोप म्हणतात तसे पत्राचाळीच्या भ्रष्टाचारात आतमध्ये जाऊन आले ते होते संजय राऊत, त्यांचेच लोक करोनाच्या काळामध्ये खिचडीचा भ्रष्टाचार झाला त्या आतमध्ये गेलेले सुरज चव्हाण होते। त्याच्यामुळे जे 25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनीच त्याचा मलिदा खाण्याचा प्रयत्न केलाय, ते आता युती सरकार जेव्हा बाहेर काढतंय तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होऊ लागतंय। अहो, मिठीची माती कोणी खाल्ली हे तुम्ही सांगा ना, तुम्ही का बोलत नाही त्याच्यावर? करोनामध्ये खिचडी कोणी खाल्ली, बॉडी बॅग्स मध्ये कोणी पैसे खाल्ले हे लोकांसमोर येत आहे की? त्याच्यामुळे एका इलेक्शन आलं म्हणून नाही तर याच्याच आधी सूरज चव्हाण आणि स्वतः राऊत हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाऊन आलेले आहेत। त्याच्यामुळे हा इलेक्शनचा विषय नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जो मुंबईकरांचा पैसा खाल्ला त्याचा पैसा हिशोब घेतल्याशिवाय महायुती सरकार राहणार नाही। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर या होत्या शीतल म्हात्रे, ज्या इथे मागाठाणे इथल्या गोविंदा मंदिराला आणि आयोजनाला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत आणि इथे वेगवेगळ्या रंगारंग कार्यक्रमाच्या दरम्यान गोविंदाचे थरवर थर लागलेले आपल्याला बघायला मिळतात। सचिन कोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।